नमस्कार. BMS सेकंड इयर रसशास्त्र एवं भेषज कल्पना याच्या पेपर 1मधील आज आपण पंचविध कषाय कल्पना या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण 5 कषाय कल्पना कोणत्या, त्याचे श्लोक सोबतच एक शॉर्टमध्ये चार्टमध्ये त्याचा आपण क्विक रिव्हिजन पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे, तर तुम्हाला शॉर्ट रिव्हिजन किंवा क्विक रिव्हिजनसाठी खूप उपयोगी ठरेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसंच BMS सेकंड इयर संबंधित इतर विषयाचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा एकदा अवश्य पहा. तर सुरुवातीला पंचविध कषाय कल्पना म्हणजे काय, तर 5 कल्पना आहेत, 5 कषाय कल्पना आहेत. तर त्यांची तुम्हाला नावे लगेच आठवायला पाहिजे. स्वरस, कल्क, क्वाथ, हिम आणि फांट ह्या 5 पंचविध कषाय कल्पना म्हणून ओळखल्या जातात. तर त्यामध्ये तुमचे जर तुम्ही वर्षभरात जर श्लोक पाठ केले असतील, हे 5 श्लोक खूप इम्पॉर्टंट आहेत. जर ते तुम्ही पाठ केले असतील तर ते तुम्हाला LAQ SAQ हे दोन्ही जागेवर उपयोगी ठरतील. तर स्वरस अहतात तत्क्षणात कृष्टात द्रव्यात शून्यात समुद्रेत वस्त्र निष्पीडितो यः स स्वरस उच्यते. त्यानंतर कल्क द्रव्यम आद्रम शिलापिष्टम शुष्कम वा सजलम भवेत प्रक्षेप आवाप कल्क असते तन्मानम कर्ष संहिताम. हे सर्व शारंगधर संहिता मध्यम खंडामधले श्लोक आहेत. नेक्स्ट आहे क्वात पानीय षोडश गुणम शून्य द्रव्यपले क्षिपेत मृतपात्रे क्वातयेत ग्राह्यम अष्ट अंश शोषितम तज्जलम पायद्धिमान कोष्णम मृद्वाग्नि साधितम श्रुत क्वात कषायश्च निर्युष्य निगद्यते. हा क्वाताचा श्लोक आहे. त्यानंतर हिम क्षुण्ण द्रव्यपलम सम्यक षड्भिर्निर्पले प्लुतम निशोषितम हिमस्स स्यात्ततः शीतकषायक. आणि फांटाचा श्लोक आहे. शून्य द्रव्यपलम सम्यक जलम उष्णम विनिक्षिपेत मृतपात्रे कुड्वन्मानम ततस्तु स्त्रावयत पटात स स्याद चूर्णद्रवम फांटस्तमानम द्विपलोन्मितम मधुश्वेतगुडादिश्च क्वाथात निक्षिपेत. तर हे होते पंचविध कषाय कल्पनेचे श्लोक. तर या श्लोकामध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे, तर किती मात्रा दिलेली आहे, द्रव्याची मात्रा दिली आहे, पाण्याची मात्रा दिली आहे, तसंच काही श्लोकांमध्ये तुम्हाला प्रक्षेप द्रव्य दिलेत. तर हे श्लोक इम्पॉर्टंट आहे. ते जर तुमचे पाठ असतील तर तुमचा बऱ्यापैकी पाठ कव्हर होतो. तर आता आपण पुढे प्रक्षेप द्रव्य पाहणार आहोत. तर स्वरसमध्ये काय काय प्रक्षेप द्रव्य असतात, तर मधु श्वेता गुड क्षारजिरक लवणतता घृत तैलश्च चूर्णादीन कोलमात्रानं रसे क्षिपेत. म्हणजे मध, साखर, गूळ, जिरे, क्षार, लवण, तूप, तैल आणि ह्यांचे चूर्ण स्वरसाचे प्रक्षेप द्रव्य असतात. त्यानंतर कल्काचे प्रक्षेप कल्के मधु घृत तेय देयम द्विगुण मात्रया सीता गुडो समो दद्यात द्रवम देयात चतुर्गुणा. म्हणजे मध, घृत, तेल हे कल्काच्या 2 पट द्यायचं, गुळ आणि साखर सम मात्रेत द्यायचं आणि स्वरस, दूध आणि गोमूत्र किंवा द्रव हे कल्काच्या 4 पट द्यायचं. नेक्स्ट क्वात, हिम आणि फांट ह्यांच्यासाठी प्रक्षेप द्रव्य कॉमन आहेत. त्यामध्ये जीरकम गुग्गुल क्षारम लवणम च शिलाजतु हिंगू त्रिकटुक एवं चैव क्वाथे शोन शानो उन्मितम क्षिपेत क्षीरघृत गुडम तैल मूत्र चान्य द्रवम तथा कल्कचूर्णाधिकम क्वाथे निक्षिप्ते कर्ष संमिताम. म्हणजे काय, तर जिरे, गुगुळ, क्षार, लवण, शिलाजतू, हिंगू आणि त्रिकटू हे 4 ग्राम. त्यानंतर साखर वातव्याधीमध्ये क्वाथाच्या 1/4 भाग, पित्तात 1/8 भाग आणि कफामध्ये 1/16 भाग. त्यानंतर मध वातामध्ये 1/16 क्वाथाच्या, पित्तामध्ये 1/8 क्वाथाच्या आणि कफ हे 1/4 क्वाथाच्या मात्रेमध्ये. त्यानंतर दूध, घृत, जल, तैल हे जर असेल तर द्रव्य 12 ग्राम द्यायचं. तर हे जे आपण पाहिलं ते होते पंचविध कषाय कल्पनेचे प्रक्षेप द्रव्य. तर आत्तापर्यंत आपण पंचविध कषाय कल्पनेचे श्लोक आणि त्यांचे प्रक्षेप द्रव्य पाहिलेत. आता आपण लास्टला एक चार्ट स्वरूपामध्ये थोडक्यात पंचविध कषाय कल्पनेचे सर्व पॉईंट्स कव्हर करूया, जेणेकरून तुम्हाला एक्झामसाठी हा चार्ट उपयोगी पडेल क्विक रिव्हिजन करण्यासाठी. तर ह्या टेबलमध्ये आपण कोणते कोणते पॉईंट्स पाहणार आहेत ते आधी पाहून घ्या, तरच तुम्हाला हा टेबल क्लिअरली समजेल. तर सुरुवातीला आपण एक साईडला कल्पना पाहणार आहे, म्हणजे पंचविध कषाय कल्पना 5 कल्पना. त्यानंतर रेशो म्हणजे त्यामध्ये द्रव्याची मात्रा किती आहे, द्रवाची मात्रा किती आहे. त्यानंतर उपकल्पना, त्याची कोणती उपकल्पना आहे, सोबत आपण त्याचं पर्यायी नाव पाहणार आहे. त्यानंतर मात्रा, अग्नीची मात्रा किती द्यायची. त्यानंतर अनुपानाच्या नंतर आपण त्यामध्ये प्रक्षेप द्रव्य पाहणार आहे. जर आपण प्रक्षेप द्रव्य मागे पाहिलेच आहेत तरी आपण इथे एकदा रिवाईज करूया. व त्यानंतर आपण त्याचा सविरता अवधी पाहणार आहे. तर हा आपल्या टेबलचा फॉर्मॅट आहे. एवढ्या जर गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या, सोबत जर तुम्हाला श्लोक येत असेल तर तुम्ही कोणतीही पंचविध कषाय कल्पना व्यवस्थित लिहू शकता. तर सुरुवातीला स्वरस पाहूयात. त्यामध्ये आर्द्र असेल तर जल घ्यायचं नाही, शुष्क त्यामध्ये 1:8 हा रेशो असतो आणि 1/4 शेष उरवायचं असतं. त्याची उपकल्पना आहे पुटपाक. पर्याय रस, जल, नीर आणि अंबू हे स्वरसाचे पर्याय आहेत. त्याची मात्रा सांगितली, साग्नी असेल तर 1 पल आणि निराग्नी असेल तर अर्धा पल सेवनाची मात्रा. अनुपान नाही. त्यानंतर प्रक्षेप द्रव्यामध्ये मधु, साखर, गूळ, त्यानंतर क्षार, लवण, तूप, तेल, चूर्ण हे 6 ग्राम आणि
स्वरसाचा सविरता अवधी सांगितला आहे 1 प्रहर. त्यानंतर नेक्स्ट आहे कल्क, म्हणजे स्वरस आणि कल्क जे आहेत ते त्वरित वापरावे लागतात. कल्क म्हणजे पेस्ट, त्याची उपकल्पना आहे चूर्ण, त्याचे पर्याय सांगितलेत प्रक्षेप आणि आवाप, त्याची मात्रा आहे 1 कर्ष, अनुपान जल, प्रक्षेपद्रव्य मधु, घृत, तैल हे 2 पट, शर्करा गुळ हे समान मात्रेत आणि दुग्ध आणि गोमूत्र 4 पट. ह्याचासुद्धा सविरता अवधी 1 प्रहर सांगितला आहे. त्यानंतर नेक्स्ट कशाय कल्पना आहे क्वाथ. तर क्वाथामध्ये प्रमाण पाहूयात. द्रव्य 1 भाग, जल 16 भाग आणि 1/8 भाग शेष उरवायचं आहे. जर जलाचं प्रमाण मृदू असेल तर 1/1:4, मध्यममध्ये 1:8 आणि कठीणमध्ये 1:16 घ्यायचं आहे. या तिन्हीमध्ये पण 1/8 शेष उरवायचं. त्यानंतर उपकल्पना, क्वाथाच्या उपकल्पना, त्यामध्ये प्रमथ्य, उष्णोदक, लाक्षारस, क्षीरपाक आणि मांसरस हे क्वाथाच्या उपकल्पना आहेत. नेक्स्ट क्वाथाचे पर्याय श्रुत, क्वाथ, कषाय आणि निर्यू. क्वाथाचं प्रमाण 2 पल सांगितलं आहे शारंगधरांनी, पण यादवजींनी 1 पल सांगितलं आहे. त्यानंतर त्याचं अनुपान कोष्ण जल आहे आणि त्याचं आपण प्रक्षेपद्रव्य तर मागे पाहिलेच होते, तेच इथे पण तेच लागू होतात. त्यानंतर त्याचा सविरता अवधी 1 प्रहर सांगितला आहे. त्यानंतर हिममध्ये जलाचं प्रमाण 1:6 सांगितलं आहे शीतजल. त्यानंतर हिमाच्या उपकल्पना आहेत मंथकल्पना, उदक कल्पना, त्यानंतर पानकल्पना, त्यालाच तंडुलोदक असं म्हणतो. त्यानंतर हिमाचे पर्याय आहेत शीत, कषाय. हिमाची मात्रा सांगितली 2 पल, अनुपान नाही. त्यानंतर जे आपण मागं प्रक्षेपद्रव्य पाहिले होते ते क्वाथ, हिम आणि फांटासाठी सेम होते, तर ते आपण परत इथे पाहणार नाही, तुम्ही वर पाहून घ्या. तर त्याचा सविरता अवधी सांगितला आहे 1 प्रहर. आणि पंचविध कषाय कल्पनेपैकी आपली लास्ट कल्पना आहे फांट कल्पना. त्याचं जलाचं प्रमाण सांगितलं आहे 1:4, म्हणजे 1 भाग द्रव्य 4 भाग जल. त्याचं उपकल्पना आहेत सरबत आणि मंथ. त्यानंतर त्याला पर्याय नाही सांगितले कोणतेही. त्याची मात्रा सांगितली आहे 2 पल, अनुपान नाही. त्यानंतर प्रक्षेपद्रव्य क्वाथ, हिम आणि फांटासाठी सेमच आहेत. ह्याचा फांटाचा सविरता अवधी 1 प्रहर आहे. तर आपण जे पंचविध कषाय कल्पना पाहिल्या तर सर्वांचा सविरता अवधी हा 1 प्रहर आहे, म्हणजे ते त्वरित वापरायचे. तर ह्या होत्या पंचविध कषाय कल्पना संबंधित शॉर्ट क्विक रिव्हिजनच्या नोट्स. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.